दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शो मध्ये डॉक्टर अभिजित वैद्य यांचं मनापासून स्वागत आहे। डॉक्टर, आज आहे वर्ल्ड हायपरटेन्शन डे आणि या दिनानिमित्त तुम्ही तुमचा परिचय करून द्या, त्याचबरोबर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय मार्गदर्शन कराल? मी डॉक्टर अभिजित वैद्य, पुण्यामधल्या संजीवनी कार्डियाक केअर सेंटर चा मी डायरेक्टर आणि तिथला कार्डिओलॉजिस्ट आहे। इथे मी गेले 34 वर्ष हृदयरोग तज्ञ म्हणून व्यवसाय करतो। 17 मे हा जागतिक उच्च रक्तदाब दिन आहे। या दिनाचं महत्व हे लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण आपल्या देशामध्ये उच्च रक्तदाबाचं म्हणजे ब्लड प्रेशर वाढण्याचं म्हणजे हायपरटेन्शनचं प्रमाण खूप वाढतंय आणि हृदयरोगाचा हा एक अत्यंत महत्वाचा घातक घटक आहे। तसाच तो पक्षाघात किंवा पॅरालिसिस होणं किंवा मूत्रपिंड निकामी होणं याचा देखील एक महत्वाचा घातक घटक आहे। नॉर्मल रक्तदाब हा सर्वांसाठी 120/80 आहे आणि ज्या वेळेला 140/90 ची पातळी तो ओलांडून पुढे जातो तेव्हा आपण त्याला उच्च रक्तदाब झालं असं म्हणत जातो। हा नियंत्रित करणं अत्यंत गरजेचं आहे। हा नियंत्रित करण्यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। एक सगळ्यात पहिली गोष्ट महत्त्वाची म्हणजे जीवनशैलीमधले योग्य ते बदल। त्यासाठी आहारामध्ये डॅश डाएट, मीठ कमी करणं, भरपूर तंतुयुक्त आहार घेणं, आपल्या आहारातले स्निग्ध पदार्थ मुख्यतः संपृक्त स्निग्ध म्हणजे सॅच्युरेटेड फॅट खूप कमी करणं, ट्रान्स सॅच्युरेटेड फॅट्स हे शक्यतो पूर्णपणे टाळणं, या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत। त्याचबरोबर आपल्या जीवनशैलीमध्ये आपल्याला नियमित व्यायाम, आपला मानसिक तणाव टाळणं, तसंच तंबाखूला पूर्णपणे नकार देणं आणि शक्यतो मद्यपानालाही नकार देणं, या गोष्टीही तितक्याच महत्वाच्या आहेत। परंतु जीवनशैलीमध्ये बदल करून प्रत्येक वेळेला उच्च रक्तदाब हा आटोक्यात येतोच असं नाही आणि मग अशा वेळेला औषधं घेण्याची गरज लागते। मी सर्वांना आवाहन करेन की आपला रक्तदाब नियमितपणे मोजा। तो जर वाढलेला आढळला तर तज्ञांचा सल्ला घ्या, तो आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करा। तो आटोक्यात ठेवण्यासाठी जीवनशैलीमधले योग्य बदल करा, त्याला व्यायामाची देखील आपण जोड द्यायला विसरू नका आणि जर तज्ञांनी सल्ला दिला तर मात्र निश्चितपणे त्याच्या जोडीला अत्यंत नियमित आपण औषधं घेत राहा। धन्यवाद।